नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन कुलकर्णी. आज मी तुम्हाला ऑफिसमध्ये मधून घरी आल्यानंतर आता सुट्टी आहे, तर आपल्याला छानपैकी वेळ कसा घालवता येईल या संदर्भात मी सांगणार आहोत. की मला कसं आता ड्रॉइंगची हॉबी आहे, तर त्यामध्ये आपण काहीतरी छान वेळ रमवणार आहोत स्वतःचा, की जेणेकरून आपला स्ट्रेस, आपलं डिप्रेशन कमी होईल आणि चांगल्या गोष्टींमध्ये आपलं मन रमेल आणि आनंद मिळेल. तर ही मी ड्रॉइंग बुक घेतलेली आहे, एन्जॉय विथ कलर्स. श्री दुर्गा सन्स यांचं सक्सेस फॉरएव्हर असं हे पुस्तक आहे. मी अगोदर फुलापानांचं पुस्तक घेतलेलं होतं, पण त्याच्यामुळे मला एवढं इंटरेस्टिंग वाटले नाही कलर्स वगैरे, म्हणून मी हे गाड्यांचं पुस्तक घेतलेलं आहे. आणि लहान मुलांना गाड्या वगैरे खूप आवडतात आणि मलाही आवडतात, आणि त्यासाठी मी कलर्स पण घेतलेले आहेत. कॅमलचे वॅक्स क्रेयॉन्स जम्बो म्हणून आहे, 13 शेड्स आहेत त्याच्यामध्ये. एक फ्री कॅनॉनचा पण आहे, स्मूथ अँड ब्राईट कलर्स. याच्यामध्ये 12 एकूण आहेत. हे बघा, तुम्हाला दिसेल, एकूण 12 क्वांटिटीचे कलर्स आहेत आणि एक फ्री आहे. तर आपण हे काम चालू करूया काढून. तुम्हाला दाखवतो. पहिलं पान आपण ओपन करू. अरे वा, पहिलं पान हे असं बैलगाडी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये एक शेतकरी बसलेला आहे. याचा आपल्याला कलरिंग करायचं आहे. पण माझ्या मतानुसार त्यांनी जे काय कलर्स याच्यामध्ये दाखवलेले आहेत ते तसे न करता मला जे वाटतात की आपल्याला जे वाटतील तशा पद्धतीचे कलर्स मी करू इच्छितो. आणि आता बघा मी कसं करतो. आणि आधी आपण एक कलर बॉक्स पण काढून बघूया. त्याच्यामध्ये कलर्स काय काय आहेत ते बघूया. वाव, उलटे काढले आपण कलर्स. हे बघा, आपल्याला व्हाईट, पिंक, येलो, ऑरेंज, वॅक्स क्रीम कलर, नंतर रेड, ग्रीन, डार्क ग्रीन, ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, हे ब्राऊन कलरचे शेड, पर्पल आणि ब्लॅक असे कलर्स दिलेले आहेत. याच्यामधून लेट्स सी हाऊ कॅन वी डू बेस्ट आउट ऑफ इट. आपण कलर करत असताना टीचर म्हणत असतील, ते लहानपणी आपल्याला सांगायचे की लाईनच्या बाहेर जाता कामा नये. तर प्रॉपर शांतपणे असं कॉन्सन्ट्रेट करून असं कलर करायचं आपण. दुसरे आहे ते डार्क शेडमध्ये आपण करूया. हे जे येलो कलर दिलेला आहे तो मला पटतो आहे. ही वरची शेड आपण येलो करू आणि आतली जरा डार्क कलर करू. मी ड्रॉइंग करण्यात प्रोफेशनल नाही आहे, पण आपण हे जे काय करतोय ते आपल्या मनाला आनंद वाटावा या हेतूने आपण करतोय. सो वी शुड एन्जॉय व्हॉट वी आर डुईंग, अँड एक्झॅक्टली आय एम डुईंग द सेम थिंग. हा जरा डार्कर शेड
पण रंगवूया म्हणजे चांगलं वाटेल. हे असं क्रीम कलर लावायला नाही, हा डार्क, हा ठीक आहे, पण रंगवूया. मला असं वाटतं की छोटे पार्ट्स रंगवण्यासाठी स्केच पेन वापरायला हरकत नाही, दिसायला पण छान वाटेल एनी टाईम. माझ्यात चांगलं ना वाटतं.
त्याचे शिंग रंगवायला पाहिजेत आपल्याला. एक बैल झाला आहे रंगवून. आता दुसरा बैल रंगवायचा आपल्याला. हे पण रंगवायचं मधलं फळी. दिसायला छान वाटतात. आता दुसरा बैल रंगवायचा. तो आपण वेगळ्या कलरने रंगवूया. कुठला कलर वापरूया? चला आपण ब्लू कलर वापरूया. लाईट ब्लू. म्हणजे बरा चांगला दिसेल. अरे मी शिंग का रंगवतो. आमचा दुसरा बैल हा घननिळा आहे जरा. हा क्रेयॉनचा निळा आहे.
रंग काय रंगाचे रंगूया. चला हे वरची बॉडी जरा राहिली आहे. चला 2 बैल झाले. आता या व्यक्तीचं कलरिंग करूया. त्याची पगडी खूप छान दिसते. पगडी मला वाटतं भगव्या कलरची करूया, नाही तर लाल रंगाची करूया. भगवा कलर भरपूर झाला इथे. रेड कलर छान दिसतोय. रेड आणि ब्राऊन असं जरा करूया. शर्ट पिंक कलर करूया. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण पहिलाच पिक्चर प्रॉपर रंगवलेला आहे. माझ्या फिलिंगनुसार मी केलेलं आहे. बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. असंच नेक्स्ट आज करूया. आज आपण बुलक कार्ट रंगवलेली आहे. बाय बाय.